लो AMH म्हणजे एक्झॅक्टली काय आणि त्याने इन्फर्टिलिटी होऊ शकते का? तर येस, नक्कीच होऊ शकते. AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन आणि लो म्हणजे त्याचं प्रमाण कमी होणं. याच्यातनं आपल्याला आपल्या शरीरामध्ये अंड्यांची संख्या किती आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे हे समजते. तर आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण लो AMH हे नक्कीच वाढवू शकतो. तर ते वाढवण्याच्या काही टिप्स मी तुम्हाला आज सांगते. जसं की शांत झोप घ्या, निद्रा. की शांत रात्रीची झोप असणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण स्ट्रेसमध्ये असलो, आपली शांत झोप झाली नाही, तर आपला कॉर्टिसोल हार्मोन वाढतो आणि त्याच्याने हॅपी हार्मोन्स कमी होतात. दुसरं, आहार हा तुम्ही चांगला घ्या. संतुलित सकस आहार घेणं गरजेचं आहे. घरचं अन्न खा. त्याच्यामध्ये अंकुरित धान्य की ज्याने मोड आलेले धान्य आहेत ना, त्यांचा वापर करा की त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अंकुर तयार होईल, म्हणजे बीज म्हणजे AMH वाढेल. तिसरं म्हणजे आयुर्वेदिक काही औषधोपचार असतात की ते तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सुरू करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही पंचकर्म, उत्तरबस्ती, नस्य यासारखे पंचकर्म उपचार तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर रसायन औषधं असतात की जे वंध्यत्वावर काम करतात. ती औषधांचाही जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमचं AMH म्हणजे वाढेल. खरं तर आपल्याला एकच अंड लागत असतं प्रेग्नन्सी राहण्यासाठी. तर क्वांटिटी जरी नाही वाढली तर क्वालिटी म्हणजे की सुदृढ जर अंड तुमचं बनलं तर नक्कीच तुम्हाला गर्भधारणा लवकर राहील.